असो, आज गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा. खरं तर या पौर्णिमेला व्यास पौर्णिमाच म्हणतात. गुरुपौर्णिमा का? तर जगातील जेवढे गुरु आहेत का, हे सगळेच्या सगळे गुरु आपलं तत्वज्ञान हे जगासमोर मांडतात. तर ते गुरु हे व्यासदेवजीच आहेत. किंवा वेदांत शास्त्राला अनुसरून मार्गक्रमण करत असताना जगातील जेवढे गुरु आहेत ते आपलं तत्वज्ञान जेव्हा जगासमोर मांडतात, ते सगळेच्या सगळे गुरु हे व्यासदेवजी आहेत असं मी सांगत नाही. साक्षात ज्ञानोबा हे सांगतात. इतकंच नाही महाराज, आता इथं जमलेले सगळेजण असा विचार करत असतील, आपण आता सद्गुरूंचं एक सुंदर गीत ऐकलं, मग गुरु आणि सद्गुरु हे वेगवेगळे आहेत का, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आला असावा, बरोबर? तर जो जो जयाचा घेतला गुण, तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. जो जो जयाचा घेतला गुण म्हणजे काय? ज्याच्याकडून आपण जो गुण घेतला तो मी गुरु केला. इथून समजा आपल्याला धुळ्याला जायचं असेल तर धुळं 57 किलोमीटर आहे असं दगडाने आपल्याला सांगितलं, मग दगड सुद्धा आपला गुरु झाला, बरोबर? तो दगड सुद्धा आपला गुरु झाला. पण गुरु आणि सद्गुरु यांच्यातला फरक जर समजा जाणून घ्यायचा असेल तर सामान्य भौतिक पदार्थाचं ज्ञान करून देणारा आणि स्थूल अज्ञान घालून देणारा गुरु असू शकतो. पण आपल्या जीवनातील जे मूळ अज्ञान आहे, त्या मूळ अज्ञान म्हणजे स्वरूपाचं अज्ञान, ते स्वरूपाचं अज्ञान घालून देणारा व सत्य तत्वाची प्राप्ती करून देणारा सद्गुरू असतो. हा गुरु आणि सद्गुरू यांच्यातला फरक झाला. पण सद्गुरू आणि गुरु हे एकच आहेत असं मी सांगत नाही. परत ज्ञानोबा सांगतात की गुरु आणि सद्गुरू हे एकच आहेत, कारण श्री गुरु आणि सद्गुरू हे दोघंचे दोघं जगाला तत्वज्ञान सांगत असतात. आणि श्री गुरु म्हणजेच व्यासदेव, कारण का? व्यासांचा मागोवा घेतू, भाष्यकारा ते वाट पुसतू, अयोग्य मी न हे पवतू के जाईन. ज्ञानोबाराय व्यासांचा मागोवा घेत आहेत. ज्ञानोबाराय व्यासांचा मागोवा घेऊन ज्ञानोबाराय भाष्यकारांना त्या वाट पुसतायत. म्हणजे व्यासदेवजी गुरुजी हे सगळ्या संतांमधले श्रेष्ठ असे झाले. आणि तीच व्यास पौर्णिमा आपण आज साजरी करत आहोत. आणि आजच व्यासांचा जन्म झालेला आहे. आजच कृष्णद्वैपायन आणि व्यास यांचं प्राकट्य झालेलं आहे. आता तुम्हाला सगळ्यांना असा प्रश्न पडला असेल की व्यास एकच झाले का? तर ॲब्सोल्युटली रॉंग. तर व्यास आजपर्यंत 28 झालेले आहेत. कारण आतापर्यंत 28 चतुर्युग झाली आणि त्या 28 चतुर्युगानुसार प्रत्येक चतुर्युगामध्ये एक एक व्यास हे प्रगट झाले, अवतरित झालेले आहेत. कारण जर समजा श्रीमद भागवत जर तुम्ही पाहिलं असेल तर श्रीमद भागवतामध्ये व्यासांचे एकूण 24 अवतार झाले आणि त्या 24 अवतारांपैकी 17वा अवतार हा व्यासदेवांचा आहे. कारण जेव्हा देव हा जन्म घेत असतो त्यावेळेस तो 6 प्रकारे जन्म घेतो. एक अंश, अंश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम, अशा 6 प्रकारे देव जेव्हा जन्म घेत असतो. अंश म्हणजे तुम्ही आपण सगळेजण, गुरुजींसमवेत सगळेजण आपण अंश अवतारात आहोत. कारण हे मी सांगत नाही, स्वतः देव गीतेच्या 15व्या अध्यायातील 7व्या श्लोकामध्ये स्पष्ट त्यांचं म्हणणं असं आहे की ममैवंश जीव लोके जीव भूता सनातना मनाशष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. म्हणजे आपण सगळे देवाचे अंश आहोत. व्यासजी मात्र आपल्यापेक्षा विशेष आहेत, आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. म्हणून व्यासजी अंश अवतारामध्ये प्रत्येक वेळेस देवाच्या प्रमाणे ते जन्म घेतात किंवा अवतरित होतात. व्यास हे देव आहेत, व्यास हे संत आहेत, व्यास हे जगत उद्धारक आहेत. आणि व्यासदेवजी हे संत आपल्या हितासाठी संत स्वरूपामध्ये येतात, देव स्वरूपामध्ये ते जन्माला येत असतात आणि आपला उद्धार करत असतात. हे कार्य महान आहे. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत आणि या प्रत्येक संप्रदाय हा चांगलं कसं होईल हेच पाहत असतो. आणि व्यासांचं सगळं आतापर्यंत जेवढं काही वाङ्मय आपण पाहत आहोत हे सगळंच्या सगळं वाङ्मय हे व्यासांचं उष्ट आहे. किंवा व्यासांथ्रूच ते सगळं वाङ्मय आलेलं आहे असं मी नाही, तर सगळे संत सांगतात. कारण व्यासदेवांनी वेदांचे 4 भाग केले. व्यासदेवांनी महाभारतासारखा महान असा ग्रंथ लिहिला ज्याच्यामध्ये 1.25 लाख श्लोक आहेत. व्यासदेवांनी ब्रह्मसूत्रासारखं एक उत्तर मीमांसा करणारं शास्त्र हे आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. व्यासदेवांचं कार्य हे अगाध आहे आणि व्यासदेवांची महिमा ही अगाध आहे. आणि आपले जे श्री गुरु आहेत
हे ज्या पीठावरून आपल्याला तत्वज्ञान सांगतात, आपले जे सर्व गुरु आहेत हे ज्या पीठावरून आपल्याला सगळं काही मार्गदर्शन करतात ते व्यासपीठ असतं. म्हणून व्यासदेव तर आपण काही प्रत्यक्षात पाहिलं नाही, मग आपल्या श्री गुरूंमध्येच आपण व्यास पाहणं आणि स्वतः व्यासदेवजींना पाहणं हे एकच आहे. कारण त्या श्री गुरूंना अधिकार हा व्यासपीठावरून देण्यात आलेला आहे, व्यासपीठावरूनच उपदेश केला जात असतो. म्हणून आपले जे श्री गुरु त्यांनाच व्यास माना, व्यासदेवजी माना. कारण आपले जे श्री गुरु आहेत हे सगळ्या संतांचे राजे आहेत, राजे. असं पैठण निवासी नाथ बाबा सांगतात. कसं? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा, गुरुविन देव नाही तुझा. म्हणजे काय? त्याच्यात आपण त्या गुरूंमध्ये आपण आपलं सर्वस्व पाहिलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आता मी तुम्हाला मगाशी बोललो की बरेच संप्रदाय आहेत म्हणून. जसं आता वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर जो माळ घालतो तो गुरु असतो आणि ज्याला माळ घातली जाते तो शिष्य असतो. मग माळ घालण्यापुरता जर समजा तो शिष्य असेल आणि कार्य जर समजा शून्य असेल तर काही कामाचं नाही. तर माळ काढून घ्यायची आणि आपल्याला जे कुकर्म करायचंय ते करायचं, याला गुरु शिष्य असं म्हटलं जात नाही. कारण खरं म्हणजे हे जग मिथ्या आहे आणि या मिथ्या जगातून जर आपल्याला कोणी बाहेर काढत असेल तर तो श्री गुरु असतो. माझे गुरुवर्य नेहमी एक प्रसंग सांगायचे सर, की तो प्रसंग असा होता, एक मनुष्य होता म्हणे आणि तो सकाळी घरून बाहेर निघाला आणि सायंकाळी तो रिटर्न आला आणि आल्यानंतर त्याने त्याचा शर्ट काढला किंवा त्याचा सदरा काढला आणि खुर्टीला टांगला. खुर्टीला टांगल्यानंतर त्याने त्या सदऱ्यावरती मोठा डाग पाहिला तेलाचा आणि तो तेलाचा डाग पाहिल्यानंतर तो व्यक्ती विचार करतोय की हा डाग कसा पडला असेल. मग सकाळपासून तो संध्याकाळपर्यंत तो फक्त हाच विचार करत राहिला की मी कुठं बसलो होतो, कुणाकडे गेलो होतो, कुठल्या खुर्चीवर बसलो होतो, कुठल्या सोप्यावर बसलो होतो, मग इथं डाग पडला असेल का, तिथं डाग पडला असेल का. ह्या सगळ्या विवंचनेमध्ये त्याला कारण सापडलं नाही. आता डाग कसा पडला याचं कारण शोधत बसण्यापेक्षा हा डाग घालवायचा कसा हे जे शिकवतात हे गुरु असतात. आणि हेच आपल्याला गुरु कायमस्वरूपी कामाला येत असतात. किंवा आपण असं म्हणूया की हे जगच डाग आहे आणि या जगाच्या मिथ्यारूपी जगातून किंवा डागरूपी जगातून जर समजा आपल्याला निवृत्त व्हायचं असेल तर श्री गुरु हा एकच पर्याय आपल्या समोर उरत असतो. एक छोटीशी कथा सांगतो आणि समापन करतो. बघा, सॉक्रेटिस सगळ्यांना माहिती असतील, हे पाश्चात्य तत्ववेत्ता होऊन गेले. त्या सॉक्रेटिसचे दोन शिष्य होते ॲथेन्स नगरीमध्ये. एक होता प्लेटो आणि एक होता डेमोस्थेनिस. डेमोस्थेनिस आणि प्लेटो असे दोन विद्यार्थी. आता हा जो डेमोस्थेनिस होता ना, हा विदेही अवस्थेमध्ये चालला गेला. म्हणजे काय? जेवण काय, भूक काय, तहान काय, या सगळ्या गोष्टींचं त्यांना काही माहीत नाही. प्लेटोने मात्र स्वतःची पाठशाळा टाकली आणि त्या पाठशाळेमध्ये अनेक विद्यार्थी शिकू लागले. आणि शिकत असताना, त्या प्लेटोच्या शाळेमध्ये शिकत असताना एकदा काय झालं, असा प्रसंग घडला की त्या एक विद्यार्थीला प्लेटो गती म्हणजे काय, मोशन, गती म्हणजे काय हे शिकवत होता. आणि शिकवत असताना त्या प्लेटोने एक दगड धरला आणि तो दगड असा भिरकावला. भिरकावल्यानंतर त्या विद्यार्थ्याला सांगितलं की बघ बेटा, मी चेतन आहे, हा दगड जड आहे आणि मी या दगडामध्ये जी शक्ती परावर्तित केली आणि ती शक्ती ज्या काळापर्यंत त्या दगडामध्ये राहते त्या काळापर्यंतच्या स्थितीला किंवा अवस्थेला गती असं म्हणतात. त्याने असा चेंडूवरती फेकला, चेंडू असा बाजूला फेकला, चेंडूला टप्पे घ्यायला सांगितले. असं करता करता 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास झाला. त्या विद्यार्थ्याला काही कळत नव्हतं. मग त्या विद्यार्थ्याला सांगितलं की मला काही कळत नाही गुरुजी, थोडं सोपं करून सांगा ना. त्यावेळेस प्लेटोची अवस्था अशी झाली, चिडचिड झाली की मी एवढ्या वेळापासून तुला समजवतो आहे तरी तुला समजत कसं नाही रे, अशी कशी तुझी जड बुद्धी. तुका म्हणे ऐशी जड ज्याची बुद्धी त्याहून दगड बरे देवा. मी समजून समजून किदरून गेलो, कंटाळलो, धडपडतोय तुला शिकवण्यासाठी आणि तू कळतच नाहीये. अशा वेळेस तो काय सांगतो विद्यार्थी, सर मला वेगळ्या पद्धतीने सांगा ना. कारण शिक्षकांना असं कंटाळायचं नसतं, वेगळ्या पद्धतीने सांगा, अजून सोपं करून सांगा. त्याचं सुदैव असं त्या प्लेटोचं की त्याच वेळेस डेमोस्थेनिस नावाचा जो त्याचा मित्र होता तो तिकडनं जात होता आणि डेमोस्थेनिसने त्या प्लेटोच्या चेहऱ्यावरची अगतिकता पाहिली, त्या विद्यार्थ्याचे निकल भाव पाहिले आणि त्या प्लेटोची जेव्हा ती चिडचिड पाहून मग डेमोस्थेनिस सांगायला लागला, काय झालं एवढं चिडायला तुला. त्यावेळेस प्लेटो सांगतो, बघ ना, मी याला गती म्हणजे काय हे गेल्या अर्ध्या तासापासून समजवत आहे. याला चेंडूवरती फेकून दाखवला, दगड भिरकवून दाखवला आणि याला एवढं सोपं कळू नये का एखाद्या विशिष्ट बलानं
त्या वस्तूचं झालेलं स्थित्यंतर आणि त्या स्थित्यंतराच्या अवस्थेला गती म्हणतात हे याला कळू नये. त्यावेळेस डेमोस्थेनिस सांगतो, तो डेमोस्थेनिस म्हणे बरं तुझं याला समजून झालं का? म्हणे हो झालं. बरं याला समजलं का? अजिबात नाही समजलं. बरं याला समजलेलं नाही, तुझं समजून झालं. मग विद्यार्थ्याला विचारलं, का रे बाळा तुला समजलं का? नाही हो मला समजलं नाही, मला तुम्ही थोडं सोपं करून सांगा ना. त्यावेळेस डेमोस्थेनिस हा त्या विद्यार्थ्याला सांगतोय, त्या प्लेटोला सांगतोय की म्हणे मी याला समजून सांगू का? मी याला समजून सांगू का? त्यावेळेस प्लेटो सांगतो की तुमची विधेयी अवस्था झालेली, तुम्ही जेवण तुम्हाला माहित नाही, तुम्हाला तहान माहित नाही, तुम्हाला भूक माहित नाही आणि तुम्ही काय समजून सांगणार याला? अरे मी प्रयत्न करून पाहू का? असं सांगितल्यानंतर मग शेवटी प्लेटो सांगतात की ठीक आहे तुला प्रयत्न करायचा असेल कर बाबा. बरं त्या डेमोस्थेनिसने काय केलं? काहीच केलं नाही. त्या विद्यार्थ्याचा असा हात पकडला आणि हात पकडल्यानंतर जबरदस्तीने त्याला 1 2 3 4 पावलं हुडून आणलं आणि हुडून आणल्यानंतर त्याला सांगितलं की याला गती म्हणतात. बस संपलं. अशा पद्धतीने, कारण ज्ञानोबा राय स्पष्ट सांगतात नमो विशद बोध. ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये स्पष्ट सांगतात नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना स्वजन वनचंदना आराध्य लिंगा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र सुतीसार समुद्र मन्मथ मन्मथा नमो सुभावजन भाजना भवेब कुंभ भंजना विश्वबद भुवना श्री गुरुराया. हे श्री गुरुरायांचं काम असतं. कारण गुरु कसा भेटेल, केव्हा भेटेल आणि कशा स्वरूपात भेटेल हे सांगता येत नाही. पुराणामध्ये सुंदर, माफ करा मी मागचं शेवटचं उदाहरण बोललो पण ते एक शेवटचं उदाहरण देतो बघा. पुराणामध्ये हे सगळ्यांच्या परिचित आहे. एक उत्तानपाद नावाचा राजा होऊन गेला आणि त्या उत्तानपाद नावाच्या राजाला 2 पत्न्या होत्या. एक होती सुनीती आणि एक होती सुरुची. आणि सुरुची ही त्या उत्तानपाद राजाला खूप आवडायची आणि सुनीती मात्र आवडायची नाही. मग सुनीतीच्या पोटी बाळ ध्रुव जन्माला आले आणि सुरुचीच्या पोटी उत्तम नावाचा बाळ जन्माला. मग एकदा राजा असा राजसिंहासनावरती बसलेला आहे आणि राजसिंहासनावरती बसल्यानंतर इकडच्या मांडीवरती उत्तम बाळ हा खेळत आहे, त्याला तो फळं खाऊ घालत आहे आणि तिकडनं सुनीतीचा मुलगा म्हणजे ध्रुव बाळ आला आणि बाबा बाबा करत आला. त्या उत्तानपाद राजाने त्याला पण मांडीवर घेतलं आणि त्याला पण फळं खाऊ घालू लागला. सुरुचीला मात्र हे आवडलं नाही आणि सुरुची आली आणि त्या उत्तानपाद राजाच्या मांडीवरचा तो जो ध्रुवबाळ आहे याला धरलेला आहे आणि दरवाजाकडे फेकून दिलेला आहे. आता दरवाजाकडे फेकून दिल्यानंतर ती जोरात ओरडते, कशी तुला जर त्या मांडीवर बसायचा अधिकार मिळवायचा असेल तर तुला माझ्या पोटाने जन्म घ्यावा लागेल, तुला असं काही करता येणार नाही. आणि जर तुला वाटत असेल की मला त्या राजगादीवरती माझ्या वडिलांजवळ बसायचं आहे तर जा आणि तपश्चर्या कर देवाची. आणि मग तो रडत रडत आपल्या आईकडे आला, बालमन त्याचं. आणि आईकडे आल्यानंतर आईला सर्व प्रसंग घडलेला सांगितला आणि सांगितल्यानंतर आई सांगते की देव कुणाच्या तरी तोंडून असं बदलून घेत असतो, त्याच्यामुळे तपश्चर्या कर बाळा, काही अडचण नाही, मधुबनमध्ये जा आणि तपश्चर्या कर आणि रस्त्यामध्ये तुला जर समजा एखादा गुरु भेटला तर निश्चित पद्धतीने सांगतो. बरं आता तो बालमन आहे, तो प्रतिशोध घेण्याच्या याच्यात असेल की मला आई असं बोलली ना, माझी सावत्राई अशी बोलली ना तर तिचं मी असं करेल किंवा तिच्या मुलाला. आपण आता प्रसंग पाहतो आहोत, लहान लहान पोरांना मारण्याचा प्रसंग आपण पाहत आहोत. असा जर चुकीचा गुरु कदाचित भेटला असता तर निश्चित पद्धतीने ध्रुवबाळ हा चुकला असता. पण रस्त्यामध्ये त्यांना जे गुरु भेटले ते होते नारद महर्षी आणि नारद महर्षीने त्या विद्यार्थ्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नावाचा एक मंत्र दिला आणि मंत्र दिल्यानंतर ते ध्रुवबाळ हे अशा अडळ ठिकाणी गेलं किंवा त्या मंत्राने त्या ध्रुवबाळाने अशी जागा मिळवली. आपण पाहतो की सूर्यदेव हे जागा बदलतात, चंद्रदेव जागा बदलतात, किंबहुना सगळे तारे जागा बदलतात, परंतु ध्रुव एकमेव असा तारा आहे जो अडळ आहे आणि एका ठिकाणी राहत असतो किंवा एकाच ठिकाणी त्याची जागा बदललेली नाही. अशी जागा आपण गुरूंकडनं मागू शकतो. सांगायला भरपूर उदाहरणं आहेत. गुरु हा देवापेक्षाही मोठा असतो आणि गुरुने सांगितलेल्या मार्गावर जर आपण सगळेजण चाललो तर निश्चित पद्धतीने आपला फायदाच होणार असतो. मला सांगायचं भरपूर होतं पण मात्र आपला सत्संग आहे, सरांनी विनंती केली, काही चुकलं असेल मी मनापासून माफी मागतो. रामकृष्ण.